नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण पर्सेंटेज हा चॅप्टर पाहणार आहोत, जो के-व्ही-एस, एन-व्ही-एस, टी-आर-टीसाठी महत्त्वाचा असणार आहे आणि सोबतच काही पी-वाय-क्यू सुद्धा करणार आहोत. तर मित्रांनो, पर्सेंटेज आता पर्सेंट याचा अर्थ काय होतो? सेंट म्हणजे काय? सेंच्युरी. सेंच्युरी म्हणजेच 100 आणि पर म्हणजे प्रति. ठीक आहे. तर प्रत्येक 100 मागे निघणारी किंमत म्हणजेच पर्सेंटेज. आता पर्सेंटेजचं चिन्ह आपण असं लिहितो आणि पर्सेंटेज म्हणजे एखाद्या संख्येच्या भागाकारामध्ये किती? 100. आता आपल्याला जर 10% काढायचे, 10% म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल? 10 आणि टक्के आहेत म्हणजे भागाकारामध्ये किती येणार? 100. ठीक आहे. किंवा 20% काढायचे असल्यास 20% म्हणजे काय येणार? 20 आणि छेद 100. तर याला आपण सोडवलं तर 20 एक 20 आणि 20 पंच 100. म्हणजे काय? तर आपल्याला 20% ची किंमत किती मिळाली बघा. 20% म्हणजे 1/5. ठीक आहे. 5चा पहिला भाग, 5चा 1 भाग म्हणजे 20%. तर आपण असं पण लिहू शकतो, की 5चा जर दुसरा भाग घेतला, 5चे 2 भाग म्हणजे किती? आता 5चा 1 भाग म्हणजे 20%. ठीक आहे. मग 5चे 2 भाग म्हणजे 20च्या दुप्पट 40% किंवा 40% म्हणजे 2/5 आणि जर आपण 5चा तिसरा भाग घेतला किंवा 3/5. आता 5चा 1 भाग म्हणजे 20%. मग 5चा 3 भाग म्हणजे किती येणार? 20 त्रिक 60%. ठीक आहे. आणि 5, 5 पैकी 4. ठीक आहे. मग 5 पैकी 4 म्हणजे 20 चूक 80. याला असं पण लिहिता येईल 80%. आता आपल्याला 12.5% काढायचे असतील. ठीक आहे. 12.5 हे टक्केमध्ये काढायचे. तर काय करणार आपण? 12.5 आणि टक्के म्हणजे छेदामध्ये 100. आता वर एक दशांश असल्यामुळे खाली एक शून्य वाढवा म्हणजे याला आपल्याला लिहिता येईल 125. तर एक शून्य वाढल्यावर हे होतात 1000. आता 125 ने जर 1000 ला भाग दिला तर भाग 8चा बसतो किंवा आपण लहान संख्येने भाग देऊन बघू. 25 ने जर भाग दिला, ठीक आहे, तर 25 5 125 आणि याला 25 चूक 100 आणि 0. तर परत 5 एक 5, 5 8 40. म्हणजे हे किती आले? 1/8. बघा, आता आपल्याला 1/8 म्हणजे किती मिळाले? 12.5%. ठीक आहे. म्हणजे 8चा 1 भाग म्हणजे 12.5. तर मग 8चे जर आपण 2 भाग बघितले, ठीक आहे. 8चे 2 भाग किंवा 8चे 3 भाग, तर काय करावं लागणार आपल्याला? याची दुप्पट करावं लागणार. तर समजा आपण 8चे 2 भाग बघितले, तर 12.5च्या दुप्पट किती होतात? 25 म्हणजे 25%. किंवा याला 2/8 म्हणजे याला असं पण लिहिता येईल 1/4 म्हणजे 25%. ठीक आहे. आणि जर आपण 8 पैकी 3 भाग घेतले, तर 12.5 म्हणजे 125 ची 3 पट किती होते? 375 आणि एक घर आपण डावीकडे सरकलो, तर हे होतात 37.5%. पावसाळ्याच्या दिवसात 96% विद्यार्थी शाळेत उपस्थित होते, तर 36% विद्यार्थी 36 विद्यार्थी, इथे टक्के नाही, 36 विद्यार्थी अनुपस्थित होते. तर शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या किती? आता समजा आपण एकूण विद्यार्थी संख्या जर 100 घेतली, तर यापैकी प्रेझेंट असणारे आणि अब्सेंट असणारे विद्यार्थी आपण काढू शकतो. बघा, आता हे जे 96% हे विद्यार्थी काय आहेत? उपस्थित आहेत. म्हणजे हे 96% विद्यार्थी प्रेझेंट आहेत. तर अब्सेंट किती झाले मग? अब्सेंट झाले, अनुपस्थित झाले 4% विद्यार्थी. ठीक आहे. 96% प्रेझेंट तर 4% अब्सेंट म्हणजे अनुपस्थित. आणि आपल्याला ही जी संख्या दिली 36, ही 36 विद्यार्थी काय आहेत? तर हे अनुपस्थित असणारे विद्यार्थी आहेत. मग हे 4% म्हणजे अनुपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी 4 आहे आणि संख्या किती आहे? 36. मग 4% जर 36 असेल, तर यावरून आपण 1% काढू शकतो. म्हणजे या 36ला कितीने भाग द्यावा लागेल? 4 ने भाग द्या. तर 1% किती येते? 9. आणि आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या विचारली, तर एकूण किती धरले होते आपण? 100. 100%. मग 100ला कितीने गुणा या? 9 ने गुणा. मग 100 गुणिले 9 म्हणजे शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या ही किती होते? 900. एका शाळेत 44% विद्यार्थी मुली आहेत, तर उरलेले मुलं आहेत. जर मुलांची संख्या 448 आहे, तर मुलींची संख्या किती? आता सेम आपण एकूण किती घेणार? 100 घेणार. यामध्ये
आपण बॉईज आणि गर्ल्स असं करणार. बघा इथे बॉईज आणि हे गर्ल. आता बॉईज म्हणजे मुलं, ठीक आहे, गर्ल मुली. तर ही 44% कोण आहेत? हे आहेत मुली, ठीक आहे. मग हे 44% म्हणजे गर्लची संख्या आहे. तर 100 वजा 44 राहिले किती? 56. तर हे 56% काय येणार? मुलं येणार. मग आपल्याला जी संख्या दिली 448 ही कोणाची आहे? मुलांची आहे, ठीक आहे. म्हणजे 56% बरोबर किती येणार आता? 448. 56% म्हणजेच 448 आहे. तर मग 1% म्हणजे किती येणार? 1% म्हणजे 448ला 56 ने भाग द्या. ठीक आहे. तर भागाकार येतो 8चा. मग 1% म्हणजे 8. तर आपल्याला विचारलं काय? मुलींची संख्या. मग मुलींची टक्केवारी किती आहे? 44 आहे. मग या 44ला कितीने गुणा? 8ने गुणा. ठीक आहे. तर गुणाकार येतो 352. म्हणजे एकूण मुलींची संख्या झाली 352. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे KVS PRT 773/2022 शिफ्ट 1 ला. आता पीच्या उत्पन्नाचे 75% हे क्यूच्या उत्पन्नाच्या 37.5% बरोबर आहे आणि पीचे उत्पन्न 24,000 रुपये असेल तर क्यूचे उत्पन्न काढायचं. आता मित्रांनो 75% म्हणजे अपूर्णांकामध्ये किती? यासाठी आपल्याला हे माहिती आहे की 1/4. ठीक आहे. 1/4 गुणाकारामध्ये जर 100 केलं तर हे किती येतात? 25%. ठीक आहे. म्हणजे 4ने 100ला भाग द्या. ठीक आहे. तर भाग येतो 25चा. आणि 4 पैकी 1 म्हणजे 25%. तर 4 पैकी 2 किती होतात? 50%. आणि 4 पैकी 3 म्हणजे 25ची 3 पट 75%. याचा अर्थ आपण हे जे 75% याला अपूर्णांकामध्ये काय लिहू शकतो? 3/4. आणि आता हे 37.5 याला पण आपल्याला लिहिता येते. बघा आता 1/8 गुणाकारामध्ये 100 याला जर आपण सोडवलं, आत्ताच आपण पाहिलं तर याचा इथे किती येतात? 12.5%. म्हणजे 8 पैकी 1 भाग हा 12.5% आहे. मग 8 पैकी 2 भाग किती येते? 12.5च्या दुप्पट 25%. आणि 8 पैकी 3 भाग म्हणजे 125ची 3 पट करा. किती येते? 37.5. ठीक आहे. 37.5. तर आपल्याला यावरून हे कळलं की 75% म्हणजे 3/4 आणि 37.5% म्हणजे 3/8 याचा वापर आपण करू शकतो. आता पीच्या उत्पन्नाचे 75 च्या म्हणजे गुणाकार. 75% म्हणजे किती? 3/4. ठीक आहे. 3/4 हे बरोबर आहे म्हणजे इक्वल आहेत. कोणाच्या? तर क्यूच्या म्हणजे गुणाकार. च्या म्हणजे गुणाकार. 37.5% म्हणजे किती? 3/8. आता या 3ने हे 3 कॅन्सल होतात. 4ने या 8ला भाग द्या. 4 दोन्ही 8. मग आता राहिले किती? इकडे पी आणि क्यू जर खाली घेतला तर P/Q बरोबर वर 3 कटले म्हणजे इथं राहिला 1 आणि खाली राहिले 2. बघा हा P आहे. Pच्या खाली घेतला Q तर इकडे वर 1 राहिला आणि खाली हे राहिले 2. मग P/Q बरोबर काय आलं? 1/2. आता आपल्याला उत्पन्न जे दिलं 24,000 हे कोणाचं आहे? Pचं. म्हणजे या 1ची किंमत किती येणार? 24,000. हे जे 24,000 उत्पन्न आहे हे कोणाचं आहे? Pचं आहे. मग Pची संख्या काय आली? 1 आली. मग 1 बरोबर जर 24 असेल तर Q बरोबर किती आहे? 2. मग 24ची दुप्पट म्हणजे किती येणार? 48,000. तर Qचे उत्पन्न एकूण किती येणार? 48,000 रुपये. जर साखरेच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आहे. एका गृहिणीला साखरेचा वापर किती टक्के कमी करावा लागेल म्हणजे तिच्या खर्चामध्ये वाढ होणार नाही. आता हे गणित आपण थोडं समजून घेऊया. समजा आता आपला खर्च आहे 100 रुपये. ठीक आहे. आपला एकूण खर्च 100 रुपये. यामध्ये आपल्याला वाढ करायची नाही. मग जेव्हा प्राइस म्हणजे किंमत, ठीक आहे, एखाद्या वस्तूची किंमत ही 25 रुपये पर किलोग्रॅम असेल, तर मग 100 रुपयामध्ये आपल्याला एकूण क्वांटिटी किती मिळते? 4. म्हणजे एकूण जे सामान मिळणार ते किती किलोग्रॅम मिळणार? 4 किलोग्रॅम मिळणार. आणि जर हीच किंमत कमी झाली, जर किंमत 20 रुपये प्रति किलोग्रॅम झाली,
आणि आपल्याकडे 100 रुपये आहेत. तर आपल्याला सामान किती मिळणार? 20 100 म्हणजे सामान मिळणार 5 किलोग्राम. आता बघा, खर्च हा सारखाच आहे. खर्च सारखाच असताना जर किंमत 25 रुपये प्रति किलोग्राम असेल, तर क्वांटिटी 4 किलोग्राम होते आणि जर किंमत 20 रुपये प्रति किलोग्राम असेल, तर क्वांटिटी 5 किलोग्राम होते. याचा अर्थ काय? खर्च समान असताना किंमत आणि क्वांटिटी हे कसे असतात? एकमेकांना इन्व्हर्स असतात. इन्व्हर्स म्हणजे बघा, आता ही पी आहे, हा इन्व्हर्स आहे, व्यस्त आहे कशाला? क्यूला म्हणजे क्वांटिटीला. जर किंमत वाढली, तर आपल्याला मिळणारा सामान, ठीक आहे, राशी, क्वांटिटी कमी होईल आणि जर किंमत कमी झाली, तर एकूण प्रमाण हे आपलं वाढणार आहे. आता या चहाच्या किमतीमध्ये एकूण वाढ किती झाली? 10%. मग जर अगोदर किंमत 100 असेल, तर 10% वाढ होऊन ही किंमत किती होते? 110. मग 1-0, 1-0 कॅन्सल झाला. तर याला आपल्याला असं लिहिता येईल 10 आणि इकडे 11. ठीक आहे. आता ही काय झाली? किंमत झाली. ठीक आहे. हे 10-11 म्हणजे काय? किंमत आहे. मग जेव्हा किंमत 10-11 असेल, तेव्हा मिळणारी क्वांटिटी ही काय असते? इन्व्हर्स असते. आत्ताच आपण पाहिलं, ₹25 ने आपल्याला किती मिळत होते? 4 किलोग्राम आणि ₹20 ने 5 किलोग्राम. मग हे रिलेशन इन्व्हर्स करायचं. 10-11 असेल, तर इकडे 11-10 होईल. ठीक आहे. म्हणजे जेव्हा किंमत 10 असेल, तेव्हा आपल्याला क्वांटिटी जास्त मिळणार आणि जर किंमत 11 असेल, तर क्वांटिटी कमी मिळणार आणि खर्च समान आहे. ठीक आहे. खर्च या दोन्ही ठिकाणी समान आहे. मग आपल्याला काढायचे काय? तर त्या साखरेच्या किमतीमध्ये किती टक्के वापर कमी करावा लागेल? बघा, अगोदर 11 होता, नंतर आपण वापर कमी किती केला? 10 झाला. यांचा फरक किती आहे? 1 आहे. ठीक आहे. फरक आहे 1 आणि कशावर कमी केला? 11 वर कमी केला. म्हणजे खाली काय येणार? 1, 11. ठीक आहे. आणि टक्केवारी काढायची तर गुणाकारामध्ये 100. म्हणजे 100/11 जर आपण 11 ने भाग दिला, तर 11-9 99, 1 उरला, 1/11%. ठीक आहे. बघा, किंमत आहे होती 10-11. तर क्वांटिटी जेव्हा किंमत 10 असेल, तेव्हा आपल्याला मिळणारं सामान हे जास्त मिळेल 11 वेळे आणि जेव्हा किंमत 11 असेल, तेव्हा क्वांटिटी आपली कमी होईल. मग किती टक्के खर्च कमी करावा? वापर किती कमी करावा लागेल? तर 11हून 10 झाले. म्हणजे किती कमी झाला? 1 आणि 1 जे कमी झाला, हे कशावर कमी झाला? अगोदरच्या 11वर कमी झाला. म्हणून इथे 1/11 गुणिले 100. जर चहाच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली, तर एका गृहिणीला चहाचा वापर किती टक्के आता या ठिकाणी कमी करावा लागेल? तर खर्चामध्ये वाढ होणार नाही. सेम तेच गणित आहे. आता 20% वाढ झाली. म्हणजे जर सुरुवातीला अगोदरची किंमत 100 असेल, तर 20% वाढ झाल्यानंतर ती किती होणार? 120. मग 20 ने भाग द्या. इथे 5चा भाग जाईल आणि इथे 6चा भाग जाईल. तर हे काय झाली? आपली किंमत आहे. ठीक आहे. 20% वाढ झाली म्हणजे किंमत आहे. आणि किंमत आणि क्वांटिटी, प्राइस आणि क्वांटिटी हे नेहमी कसे असतात? एकमेकांना इन्व्हर्स असतात. ठीक आहे. मग इकडे काय होईल? इथे 6 आणि इथे 5. तर मग आपल्याला खर्च कमी करावा लागेल. किती कमी करावा लागेल? बघा, यांचा फरक किती आहे? 1 परत आणि अगोदर 6 होता. नंतर आपण खर्च 5 केला. अगोदर 6 होता. नंतर त्याचा वापर किती केला आपण? 5 केला. म्हणजे किती कमी झाला? 1. कशावर कमी झाला? या 6 वर आणि गुणाकारामध्ये 100. आता 6 ने जर 100ला भाग दिला, तर भाग 16चा बसतो. 16 96. त्यानंतर इथे राहतात 4, खाली उरले 6. याला आणखी आपण संक्षिप्त करू शकतो. 4/6 म्हणजे 2/3%. जर चहाच्या किमतीमध्ये 20% घट झाली. आता या ठिकाणी घट आहे. एका गृहिणीला चहाच्या वापरामध्ये किती टक्के वाढ करावी लागेल म्हणजे तिच्या खर्चामध्ये कोणताही बदल होणार नाही. आता 20% घट म्हणजे जर किंमत 100 असेल आणि 20% घट झाली, तर ती किती होणार? 80. मग आपली जी किंमत आहे, प्राइस आहे, ती याला 20 ने भाग द्या तर इथे 5 येतील आणि 80ला 20 ने भाग द्या तर इथे 4 येतील. मग प्राइस आणि क्वांटिटी हे एकमेकांना कसे असतात? इन्व्हर्स असतात. ठीक आहे. मग ₹5 असताना इथे 4 म्हणजे ₹5 किंमत असताना क्वांटिटी कमी मिळेल आणि जेव्हा किंमत कमी होईल, तेव्हा आपल्याला मिळणारी क्वांटिटी ही जास्त असेल. ठीक आहे. तर मग सुरुवातीला अगोदर किती होती? 4 होती. नंतर किती झाली? 5 झाली. ठीक आहे.
मग वाढ किती करावं लागेल? इथे 4 आहे आणि इथे वापर 5 झाला. म्हणजे वापर कितीने वाढला? 1 ने वाढला. कितीवर वाढला? 4 वर वाढला. ठीक आहे. आणि हे टक्केवारी म्हणजे गुणाकारामध्ये 100. आता 4 ने 100 ला भाग द्या. भाग येतो 25 चा. जर एका आयताची लांबी 40% वाढविली व रुंदी 20% कमी केली तर आयताचे क्षेत्रफळ हे x% वाढते. तर x म्हणजे किती? आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते? लांबी गुणेला रुंदी. मग लांबी किती वाढलेली आहे? लांबी 40% वाढलेली आहे. म्हणजे अगोदर जर 100 असेल तर 40% वाढ झाल्यानंतर ही किती होणार? 140. मग 20 ने भाग दिला पहा. किंवा एक एक शून्य कॅन्सल करा. 10 आणि 14ला 2 ने भाग द्या. इथे येतात 5 आणि इथे येतात 7. ठीक आहे. म्हणजे लांबीचं किती आलं? सुरुवातीला इथे 5 आणि इकडे 7. ठीक आहे. 5 आणि सॉरी इथे खाली 7 पाहिजेत. ठीक आहे. लांबी 40% वाढली म्हणजे अगोदर 5 होती आणि नंतर किती झाली? 7 झाली. आता आपल्याला रुंदी काढायची. मग रुंदीमध्ये किती टक्के? रुंदीमध्ये 20% कमी झाली. म्हणजे जर 100 असेल अगोदर, तर नंतर 20% कमी होऊन 80 झाली. मग इथे 20 100 आणि 20 चूक 80. तर रुंदी ही आधी 5 होती आणि नंतर किती झाली? 4 म्हणजे कमी झाली. आता या दोघांचा गुणाकार करा या क्षेत्रफळांचा. 5 गुणिले 5 म्हणजे 25 हे झालं क्षेत्रफळ पहिलं आधीचं आणि 7 गुणिले 4 म्हणजे 28 हे नंतरचं क्षेत्रफळ वाढ झाल्यानंतरचं. ठीक आहे. मग 25 आणि 28 यामध्ये काय दिसतं आपल्याला? तर क्षेत्रफळामध्ये वाढ झालेली. किती वाढ झालेली? 3. 3 ही वाढ कशावर झालेली? 25 वर. मग याला आपल्याला टक्केवारीमध्ये काढता येईल की 3 छेद 25 गुणेला 100. मग 25 ने 100 ला भाग द्या. 25 चूक 100. 3 गुणिले 4 म्हणजे किती? 12. तर x ची किंमत किती आली? 12%. धन्यवाद.